जी सुनावणी चालू आहे विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे, त्याच्या बाबतीत निर्देश झाल्यानंतर काही लोकांनी फार मोठे शोध लावलेले आहेत. त्यातला पहिला असा आहे की आमच्या सगळ्या म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना काम करते, या शिवसेनेमुळं त्या संपूर्ण सुनावणीला वेळ होतो अशा पद्धतीच्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिका मांडल्या. पण मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला थोडं मागं घेऊन जायचं आहे, कारण या निकालाकडे आमचे देखील डोळे लागून राहिलेले आहेत. हा निकाल लवकरात लवकर व्हावा ही आमची देखील मनापासूनची इच्छा आहे. कारण शेवटी सुप्रीम कोर्टानं जे काही सांगितलेलं आहे किंवा निवडणूक आयोगानं जे काही सांगितलेलं आहे त्याच्यानंतर ही सुनावणी होते. ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती तर निवडणूक आयोगानं जे काही निवडणूक आयोगाचे निकाल दिले ते देखील आपल्याला माहिती आहे. पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी त्याचं थोडं आत्मचिंतन करणं आणि तो निकाल बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं स्पष्ट असं म्हटलेलं आहे की 55 विजयी उमेदवार जे झाले होते त्याच्यातली 76% मतं जी आहेत ही शिंदे साहेबांबरोबर आहेत आणि 23.5% मतं ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहेत. मोठ्या संख्येनं शपथपत्र जी आहेत ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत आणि काही प्रमाणामध्ये ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहेत. सर्वोच्च न्यायालयानं देखील काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामधले निकाल देखील आपल्याला माहिती आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात स्पष्ट जी काही लोकांना गोष्ट रुचत नाही आणि त्याचा वारंवार उल्लेख केला जातो ती अशी सांगण्यात आलेली आहे की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला नसता, ती फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये काही करू शकलं असता. परंतु ज्यांनी राजीनामा दिलाय, जे फ्लोअर टेस्टला सामोरे गेलेले नाहीत, त्यांचं सरकार पुनर्स्थापित करणं हे कदापि होणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे. आणि निकाल दिलेला असताना निवडणूक आयोगानं जे सांगितलंय की शिवसेना कुठची, धनुष्यबाण कुठचा आणि आमदार अपात्र आहेत की नाही हे सभापतींनी म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांनी ठरवावं, अशा पद्धतीचा निकाल झाला आणि निकाल तो विधानसभेच्या अध्यक्षांकडे आला. आज जे काही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन विधानसभेचे अध्यक्ष करतील. परंतु त्याच्यावर जी काही टीका टिप्पणी केली जाते तरी मागे देखील 3-4 दिवसापूर्वी सांगितले की 3 अर्ज जे केले गेले ते आम्ही अर्ज केलेले नाही. सगळी पिटिशन एकत्र करा हा आमचा अर्ज नाही. आमच्या कागदपत्रांमध्ये कमतरता असल्यामुळे आम्हाला कागद अजून जादा द्यायचे आहेत, हा अर्ज आम्ही केलाय, हा अर्ज आम्ही केलेला नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं वेळकाढूपणा हा आम्ही केलेला नव्हता. वेळकाढूपणा हे समोरचेच करतायत, परंतु सगळं वाईट करायचं आणि त्या वाईटाचं पाप हे शिवसेनेवर म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांवर टाकायचं ही एक फॅशन त्यांच्याकडे झालेली आहे. आणि म्हणून मला खुलासा करायचा की आमची देखील इच्छा आहे निकाल लवकर लागला पाहिजे. आमच्याकडे देखील कागदपत्र आहेत. आम्ही देखील शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जो उठाव केलाय तो का केलाय हे देखील आम्हाला विधानसभेच्या अध्यक्षांना सांगायचं आहे. आम्ही मागच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे काय मागण्या करत होतो, त्यांनी कशा पद्धतीनं दुर्लक्ष केला हे देखील आम्हाला सुनावणीमध्ये सांगायचं आहे. नॅशनल अलायन्स असताना काँग्रेसबरोबर जाणं योग्य नाही हे जे आम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगत होतो ती भूमिका आम्हाला विधानसभेच्या अध्यक्षांकडे मांडायची आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आमचा कुठेही कोणावर रोष नाही. माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब योग्य निर्णय देतील आम्हाला मान्य आहे आणि आमच्या कार्यप्रणालीवर आणि शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर आम्हाला विश्वास आहे. आम्ही ज्या पद्धतीनं कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत, कायदेशीर बाबी निवडणूक आयोगाकडे मांडलेल्या होत्या, कायदेशीर बाबी आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे मांडलेल्या होत्या, त्याच्यावर आम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि निकाल हा योग्य मिळेल याची खात्री देखील आहे. त्याच्यामुळे कुठचाही दबाव किंवा कुठेही आम्ही बाहेर पत्रकार परिषद घेऊन माननीय विधानसभेच्या अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु काही लोक मात्र बाहेर पत्रकार परिषदा घ्यायच्या, माननीय विधानसभेच्या अध्यक्षांवर शंका उपस्थित करायची, या गोष्टी बाकीची लोक करतात. त्याच्यामध्ये शिवसेना म्हणून आम्ही कधी सहभागी झालेलो नाही आणि आम्हाला देखील लवकरात लवकर निकालाची अपेक्षा आहे. हा एक मुद्दा मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगायचा होता. आणि दुसरा एक जो मुद्दा आहे तो म्हणजे मेट्रो कार शेडचा, त्या संदर्भात देखील मला आपलं लक्ष वेधायचं आहे. मी अनेक वेळा असं सांगतो की जोरात खोटं बोललं, ओरडून खोटं बोललं की लोकांना थोडंफार पटायला लागतं आणि ओरडणाऱ्याला असं वाटतं की मी सगळंच खरं बोलतो. आज अशी पत्रकार परिषद घेण्यात आली की कांजूरमार्गला जी कार शेड होते ती आम्ही ऑलरेडी सांगितलेली होती. मला
स्पष्टपणानं सांगायचं की या कारशेडचा आणि आरे कारशेडचा काही संबंध नाही. MMRCLच्या माध्यमातून जी अंडरग्राऊंड मेट्रो होते ती मेट्रो 3 आहे. त्या मेट्रो 3च्या बाबतीमध्ये कारशेड ही आरेमध्ये व्हावी ही तत्कालीन फडणवीस सरकारची इच्छा होती. त्याच्यानंतर आरेमध्ये व्हावी हा हट्ट काही लोकांनी केला आणि त्याच्यामध्ये 10,000 कोटीचं शासनाचं नुकसान यांनी केलेलं आहे. त्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरा कोणाचाही दोष नाही. आता आरेमध्ये जी कारशेड सुरू आहे ती मेट्रो 3ची आहे. त्याचं स्पेसिफिकेशन, रूल्स अँड रेग्युलेशन, त्याच्यानंतर त्याची एस्टिमेट्स, त्याचं टेक्निक हे टोटली वेगळं आहे. ही जमिनीखालची मेट्रो आहे आणि त्याच्यासाठी कारशेड ही आरेमध्येच होते. आणि मेट्रो 6 जी आहे जी जमिनीवरनं धावणार आहे प्रवाशांना घेऊन त्याची कारशेड ही कांजूरमार्गला होते. त्याच्यामुळे 3 कारशेड ही आम्ही इकडेच सांगत होतो ते तिकडेच नेली. त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. ही कारशेड 3ची जी कांजूरमार्गला यांनी हलवण्याचा प्रयत्न केला, कमिट्या नेमल्या, कमिट्यांनी सांगितलं की ते फिजिबल नाही. हे सगळं मेट्रोच्या 3 लाईनसाठी होतं आणि मेट्रो 6 साठी जी कारशेड होती ती तर कांजूरमार्गला होते. आणि मेट्रो 4ची जी कारशेड आहे ती ठाण्यामध्ये होती, जिथं शंका पुन्हा एकदा काहीतरी मोठं असल्यासारखं निर्माण केलं गेली. ती मेट्रो कुठची आहे तर ती मेट्रो वडाळा ते कासारवडवली अशी आहे. ती MMRDA करते. 6 नंबरची मेट्रो जी आहे ती MMRDA करते आणि 3 नंबरची जी मेट्रो आहे आरे कारशेडची ही MMRCL करते, ज्याच्या प्रमुख अश्विनी भिडे आहे आणि MMRDAचे प्रमुख म्हणजे मंत्री महोदय म्हणून मुख्यमंत्री महोदयच आहेत, पण प्रशासन म्हणून संजय मुखर्जींच्या आधिपत्याखाली हे सुरू आहे. हे मी का क्लेरिफिकेशन देतोय कारण असं एक चित्र निर्माण झालं की आरेची कारशेड पुन्हा एकदा कांजूरमार्गला होते तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. ती 6 नंबर मेट्रो लाईनसाठी आहे आणि 3 नंबर अंडरग्राऊंड मेट्रो लाईनची कारशेडची जी व्यवस्था आहे ती आरेमध्येच होणार आहे. हे मला इथे आधी प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे. आणि अजून जी काय पत्रकार परिषद घेऊन अशा पद्धतीनं हे सरकारनं जे केलंय ते चुकीचं केलंय, सरकारनं केलंय ते चूक केलंय, खेळण्यांमध्ये भ्रष्टाचार झालाय, हे झालाय, ते झालाय. मी 2-4 प्रश्न अनेक दिवस विचारतोय की बाकीच्या राज्यांमधल्या जिल्ह्यामध्ये मुंबई महानगरपालिकेनं कोविडच्या कालावधीमध्ये केलेली खरेदी शवती काय म्हणतात त्याला पिशवी आहे, बॉडी बॅग, ती बाकीच्या जिल्ह्यांमध्ये 650 रुपयाला मिळत होती आणि ती खरेदी 6,500 रुपयाला का करावी लागली याचं उत्तर काय अजून आम्हाला मिळालेलं नाही. कोविडच्या सेंटरमध्ये जे भ्रष्टाचार झाले त्याची चौकशी का होते, त्याचे खुलासे कोण काय करत नाही. त्याच्यामुळे नाहक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा अतिशय सांघिकपणानं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत. मुंबईमध्ये देखील अतिशय चांगले बदल घडवणारे विकासाचे प्रयोग होत आहेत. म्हणून काही लोकांना पोटदुखी आणि पोटसूळ आहे. मेट्रोच्या बाबतीतली खरी माहिती ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावी यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे की मेट्रो 6 असेल, 4 असेल किंवा 3 जे सर्व आहेत त्यांचं कारशेड आहे ते एकाच ठिकाणी करा, त्यामुळे कुठेतरी पैसे आहेत ते वाचतील अशा पद्धतीने त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत. म्हणून मी स्पेसिफिक तुम्हाला सांगितलं की मेट्रो 3 ही MMRCL करते, ती अंडरग्राऊंड मेट्रो आहे. आणि मेट्रो 4 आणि मेट्रो 6 या दोन्ही जमिनीवरनं जाणाऱ्या मेट्रो आहेत. दोघांच्याही कामाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. परंतु लोकांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी 3, 4 आणि 6 एकत्र करा अशा पद्धतीची उगाचच मागणी केली जाते. याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि मला असं वाटतं की सगळी 3 ठिकाणी आता तर कांजूरमार्गचं टेंडर निघालंय, पण ठाणे आणि आरेचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. कॉमन मॅन म्हणजे सीएम. कॉमन मॅन म्हणजे काय? फेसबुक लाईव्ह न करता लोकांमध्ये जाणं. कॉमन मॅन म्हणजे काय? की एखाद्या रोगराईचा बाऊ न करणं. कॉमन मॅन म्हणजे काय? की आलेल्या प्रत्येक माणसाला रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत भेटणं. कॉमन मॅन म्हणजे काय? की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जनतेचे प्रश्न सोडवणं. कॉमन मॅन म्हणजे काय? की दिवसभरामध्ये स्वतः न जेवता माझ्या महाराष्ट्रातली जनता कशी आहे याची काळजी करणं म्हणजे कॉमन मॅन. आणि मी असं मानतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामध्ये कॉमन मॅन आहेत. कुठेही त्यांना असा मुख्यमंत्री झालोय,
म्हणून ते कायमस्वरूपी भाषणामध्ये सांगतात. मी जरी मुख्यमंत्री असलो तरी मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून आम्ही देखील त्यांची सहकारी त्यांच्याकडे बघताना कॉमन मॅन म्हणून बघतो. ज्यांनी स्वतः जे उद्योग केलेले आहेत, ज्यांना जे शब्दप्रयोग माहिती आहेत, ते अशा पद्धतीचे शब्दप्रयोग करतात कारण त्यांच्या ते अंगवळणी पडलेले आहेत. सर, आज एक जी सकाळी मिटिंग झाली राष्ट्रपतींच्या त्याच्यावरही शरद पवारांनी टीका केलेली आहे का अशा प्रकारे मंत्री आणि अधिकारी ज्यांचं पद नाही अशा घरी जाऊन जर बैठक घ्यायला नाही. मला असं वाटतं की जनतेच्या हिताचा प्रश्न एखाद्या व्यक्तीनं मांडलेला जर असेल आणि शासनातल्या लोकप्रतिनिधीला किंवा शासनाच्या मंत्र्याला त्या ठिकाणी जाऊन जर लोकांना उपयुक्त असा निर्णय घेण्याची संधी मिळत असेल तर मला वाटतं की त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. अनेक बैठका वंदनीय बाळासाहेबांची उंची ही फार मोठी होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मातोश्रीवर देखील व्हायच्या, परंतु त्यांच्या पश्चात देखील अनेक बैठका या मंत्र्यांच्या मातोश्रीवर झालेल्या इतिहास आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की दादासाहेब भुसे राजसाहेबांच्या घरी जाऊन त्यांनी जी मिटिंग केली आणि त्याच्यातनं जनतेला जो आउटपुट मिळाला, आपण आउटपुट बघायचा असतो. मिटिंग कुठं झाली, कोणाकडे झाली, काय झाली, याचा अर्थ काय राजसाहेबांनी काय सरकार ताब्यात घेतलेलं नाही. मी मागे देखील सांगितलं होतं की नुसत्या पत्रकार परिषद घेण्यापेक्षा, म्हणजे पवारसाहेबांबद्दल बोलत नाही पण बाकीचे जे काही मुख्यमंत्र्यांना सल्ले देतात त्यांनी देखील राजसाहेबांसारखं कधीतरी शिष्टमंडळ घेऊन सीएम साहेबांना भेटावं ना. बाहेरनं सल्ले देण्यापेक्षा सीएम साहेबांना भेटावं, सीएम साहेबांनी अजून महाराष्ट्रासाठी काय करावं याच्या त्यांनी सूचना कराव्यात. आणि त्या सूचना करण्यासाठी स्वतः मनसेचे प्रमुख हे भेटायला सह्याद्रीवर काल आलेले होते. आणि त्याच्यानंतर स्वतः जर मंत्री दादा भुसे साहेब तिथं जाऊन निर्णय घेणार असतील आणि तो जनतेच्या हिताचा असेल तर त्याच्यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. अध्यक्षांनी जे वेळापत्रक तयार केलेलं आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने आज बरेच ताशेरे ओढलेले आहेत आणि 2 महिन्यात संपूर्ण जवळपास निकाल द्यावा अशा प्रकारची देखील आदेश आहेत ते सुप्रीम. नाही, याच्यामध्ये जर पूर्ण सुनावणी जर आपण बघितली असेल, ऐकली असेल तर थोडंफार दोन्ही बाजूला सुप्रीम कोर्टानं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे सारखे निवेदनं देत होते, अर्ज करत होते, त्यांना देखील सुप्रीम कोर्टानं विचारलं की तुम्हाला आता निकाल लवकर पाहिजे की नको. आणि त्यांनी काय सांगितलं की आम्ही सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये वेळापत्रक नव्हतं, ते वेळापत्रक द्यावं. त्याच्यावर नक्की जी सूचना केलेली आहे, जे निर्देश दिलेले आहेत त्याचा विचार विधानसभेचे अध्यक्ष करतील. कसलं नियुक्ती? पोलीस भरती असो किंवा इतर कंत्राटी कामगार पद्धतीने जे भरती करणार आहे त्याचा विरोध केला. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जे आहेत ते मंत्रालयात आले होते. तर दुसरीकडे कंत्राटी पद्धतीने ज्यांना पीडब्ल्यूडी मध्ये ज्या महिलांना हायर केलं होतं त्यांना कंत्राटदाराने पुरेसा पगार दिला नाही म्हणून वर्षा बंगालच्या समोर त्या महिला आल्या होत्या. तर कसं नाही, 2 ह्याच्यातले भाग आहेत की पोलिसांच्या कंत्राटी भरतीवर जे काही सांगायचं आहे ते स्वतः गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचा तो अधिकार आहे, त्याच्यावर ते बोलतील. त्यांनी ओव्हरऑल कंत्राटी पद्धती नाही सांगतो ना, आता सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो तुम्ही विचार केला आणि त्या काम तसं माझ्याकडे देखील MIDC मध्ये कंत्राटी भरती आहे. आणि एक मात्र नक्की आहे की जे कंत्राटी भरतीमध्ये काम करतायत त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे. आणि किमान वेतन देऊन सुद्धा ज्या एजन्सीमार्फत ते काम करतायत त्यांना तेवढे जर पैसे मिळत नसतील तर मी शासनाच्या वतीनं ॲश्युरन्स देतो की अशा कंपन्यांची चौकशी केली जाईल. कारण किमान वेतन देण्याचे जे काही अधिकार आहेत त्याच्यावरच आम्ही पगार देत असतो. म्हणजे मी देखील MIDC म्हणून देतो आणि म्हणून याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा बंगल्यावर जाण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आम्ही मंत्री म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटची माहिती घेऊ आणि जिथं कंत्राटीवर ही लोक काम करतायत त्यांना किमान वेतन मिळतंय की नाही याची खातरजमा करून घेऊ. या मताशी मी नाही, कंत्राटी पद्धत ही चुकीची नाही, भविष्यामध्ये त्याचा अवलंब करावाच लागेल. कारण शासनाला प्रत्येक गोष्टीवर खर्च किती करावा याचं देखील बंधन आहे. मी साधं उदाहरण देतो. काल आमच्याकडे कंत्राटी भरती झाली उद्योग विभागामध्ये. त्या उद्योग विभागाच्या स्टेनोला किती पगार आहे? 27,000 रुपये पगार आहे. उद्योग विभागाच्या ड्रायव्हरला किती पगार आहे? 19,944 पगार आहे. उद्योग विभागाच्या क्लर्कला किती पगार आहे? 20,000 रुपये पगार आहे. आमच्याकडे 2 PA च्या पोस्ट भरायच्या होत्या त्यांना किती पगार आहे? 30,000 रुपये पगार आहे.
मला असं वाटतं की कंत्राटी पद्धतीनं सुद्धा जे लोक घेतली जातात त्यांना सफिशियंट पगार आहे. परंतु आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो पगार आम्ही एजन्सीला देतोय. ती एजन्सी तसा पगार त्यांना देत आहे की नाही हे खातरजमा करणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक डिपार्टमेंटचे मंत्र्यांनी केलं पाहिजे. ते आम्ही नक्की करू. शरद पवार असं म्हणताय की आरक्षण संपवण्याचं सरकारचा डाव असं विरोधक म्हणतात की कंत्राटी पद्धतीने नोकरी केल्यामुळे आरक्षण संपवण्याचा डाव आहे. आरक्षण संपवण्याचा डाव असं जर म्हटलं तर आपल्याला माहित असेल मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर देवेंद्रजींनी जे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यावेळी ते हायकोर्टामध्ये टिकलं. पण त्याच्यानंतर सरकार आलं. आम्ही देखील त्या सरकारमध्ये होतो. पण काही गोष्टी आम्ही तत्कालीन प्रमुखांना सांगत होतो परंतु त्या न ऐकल्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. त्याच्यामुळे याच्यावरनं लक्षात येतं की आरक्षण कोणाला द्यायचं होतं आणि कोणाला द्यायचं नव्हतं. परंतु ज्या घटकांना आम्ही आरक्षण देतो म्हणून सांगितलेलं आहे त्या घटकांना आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्की सकारात्मक पावलं टाकली जातील. हा मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मला विश्वास आहे. पण जरांगे पाटीलनी जे एटीएम दिलं होतं 14 तारखेचं ते संपते उद्या आणि त्याच्यावरती अजून सरकार काही उत्तर नाहीये असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक होऊ शकतो. तर सरकारची भूमिका काय? नाही, विरोधकांचं काय म्हणणं आहे ह्याच्यापेक्षा सरकार मराठा आरक्षण देण्याच्या मनस्थितीमध्ये नक्कीच आहे, सकारात्मक आहे. परंतु दिलेलं आरक्षण हे मराठा समाजाला टिकलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही कामकाज करतोय. म्हणून ती समिती नेमलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की समितीचं कामकाज चालू असताना मी त्याच्यावर अधिकचं बोलणं योग्य नाही. परंतु मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही देऊन दाखवू. सर ये हिंदी में जानना चाहिए इस तरीके से कॉन्ट्रैक्ट भर्ती लगातार चल रही है. होम मिनिस्ट्री हो, आपका डिपार्टमेंट हो, विरोधी पक्ष यही कहता है कि आपको आरक्षण नहीं चाहिए, आपको स्टेप आपने ढूंढ लिया है. आप कैसे न्याय देंगे जनता को अगर आपको सब कॉन्ट्रैक्ट नहीं, विरोधक जो बोल रहे हैं उनके टर्म में ही इसके ऊपर साइन हो गई थी हर एक डिपार्टमेंट के ऊपर. और मैंने जैसा बोला कि पुलिस डिपार्टमेंट का जो मामला है उसमें खुद देवेंद्र जी डीसीएम जो है वो बोलेंगे और बाकी की कंत्राटी जो भर्ती है उसमें मिनिमम वेजेस उनको मिलना चाहिए. ये उसकी एक कंडीशन है. अगर वो कोई एजेंसी फुलफिल नहीं कर रही हो तो उसके ऊपर कार्रवाई करेंगे. उड़ीसा जैसा राज्य जो है वो कई कॉन्ट्रैक्ट लेबर्स को फॉर्मुलेट करता है. तो कहता है जब कोई कॉन्ट्रैक्ट नहीं करता. शरद पवार सिंह ने आज कहा कि किसी तरह के अन्य राज्यों को भी उड़ीसा राज्य का पॉपुलेशन कितना है और महाराष्ट्र राज्य का कितना है? पॉलिसी तो नहीं, पॉलिसी तो इसके ऊपर ही निर्भर रहती है ना कि कितने लोग हैं, कितने कॉन्ट्रैक्चुअल लोग हैं, कितने परमानेंट लोग हैं, कितने परमानेंट लोग हैं. नहीं, अभी बाहर के कहाँ हैं? अभी मैंने यही बोला कि कल मेरे डिपार्टमेंट की जो कॉन्ट्रैक्चुअल भर्ती हो रही है उसकी स्टेनो जो पोस्ट है उसको 30,000 रुपये पगार है. ड्राइवर जो है उसको 20,000 रुपये पगार है. क्लर्क जो है उसको 20,000 रुपये पगार है. अगर ये पैसा एजेंसी को देने के बाद एजेंसी वाले अगर आगे नहीं दे रहे हो तो उनके ऊपर कार्रवाई करनी पड़ेगी. दूसरा ये कि लगातार हम देख रहे हैं कि शरद पवार होम मिनिस्टर को देवेंद्र फडणवीस लगातार टारगेट कर रहे हैं, खासकर लॉ एंड ऑर्डर को लेकर. जैसे 30,000 छुट्टी होने वाली है डिपार्टमेंट में. या लग रहा है कि उनकी इमेज को कहीं ना कहीं इलेक्शन से पहले एस्टैब्लिश. ये तो राजनीति रहती है. जो सत्ता में रहता है उसको बदनाम करना, उसके ऊपर एलिगेशन करना ये तो विरोधी पक्ष का काम है और वो कर रहे हैं. इसके अलावा जो है जनांगी पार्टी की सभा होगी, इस तरह के मुद्दे रख रहे हैं, सरकार किस तरह से देखी? जरांगा पाटिल साहब ने जो आंदोलन किया था उसको जो हम कंडीशन हमको उन्होंने दी थी उसके बारे में समिति फाइनल हो गई है. समिति का अहवाल आने वाला है और जो मराठा समाज है उसको परमानेंट अगर आरक्षण देना है तो सब तरीके से स्टडी करके उनको देना पड़ेगा. वो न्यायालय में जाके अगर वापिस आगे पीछे हो गया तो प्रॉब्लम हो जाएगा. इसलिए टिकने वाला आरक्षण हम देने वाले हैं. थैंक यू. 10 मिनिटं मौन. काढा.